निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी नवी माहिती समोर येते। कोर्टाचे आदेश असतानाही पासपोर्ट जमा केलेला नाही। खंडणी प्रकरणात 2021 मध्येच पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते। तत्कालीन पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आता नडल्याची चर्चा आहे। तत्कालीन एसपी यांच्यावर आता कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी आता नवी माहिती समोर येते। कोर्टाकडून आदेश असतानाही पासपोर्ट जमा केलेला नाही, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। पोलीस प्रशासनावरती आता या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। प्रशासनाचं दुर्लक्ष नडल्याची चर्चा आहे। तर एसीपी यांच्यावर सुद्धा आता त्या तत्कालीन एसीपींवरती सुद्धा कारवाई होणार का, असा सवाल केला जातोय। नक्कीच अतिशय गंभीर ही चूक पोलिसांकडून झालेली आहे। तत्कालीन पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि एसीपी दर्जाचे अधिकारी आहेत, यांनी जर त्याच वेळी निलेश घायवळ याचा पासपोर्ट हा जप्त केला असता तर आज निलेश घायवळ हा परदेशामध्ये पळून गेला नसता, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। 2021च्या एका गुन्ह्यामध्ये म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये निलेश घायवळ आणि त्याच्या इतर साथीदारांवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती आणि या कारवाईला निलेश घायवळ याच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं होतं। मुंबई उच्च न्यायालयाने 2022ला त्याला जामीन देताना काही अटी घातलेल्या होत्या, ज्यामध्ये त्याचा जो पासपोर्ट आहे तो त्यांनी संबंधित तपास अधिकारी आहेत यांच्याकडे जमा करावा, अशा पद्धतीचे आदेश यामध्ये देण्यात आलेले आहेत। ही बेल ऑर्डर आहे ती सुद्धा आपल्या हाती आहे, ज्याच्यामध्ये क्लिअर स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे अर्जदार आहेत त्यांनी त्यांचा जो पासपोर्ट आहे तो तपास अधिकारी यांच्याकडे जेलमधून बाहेर आल्यानंतर 2 आठवड्यामध्ये जमा करायचा आहे। मात्र असं असताना सुद्धा मुंबई उच्च न्यायालयालाच कुठेतरी हरताळ फासण्याचं काम आहे ते निलेश घायवळ याच्याकडून झालेलं आहे आणि तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून निलेश घायवळ याने तो पासपोर्टच जमा केलेला नाही आणि त्यामुळे त्या पासपोर्टच्या आधारे 2022 पासून ते आतापर्यंत निलेश घायवळ यांनी परदेशवाऱ्या केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आणि त्यामुळे तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणं अतिशय महत्वाचं आहे। काही वेळापूर्वीच अजित पवार यांनी सुद्धा या बाबतीत प्रतिक्रिया दिलेली आहे की जे तपास अधिकारी असतील त्यांची सुद्धा चौकशी केली जाईल। या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं सुद्धा अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। पण तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याने किती गंभीर चूक केलेली आहे हे यामधून समोर येते आणि त्यामुळे आता जरी निलेश घायवळ हा परदेशामध्ये पसार झाला असला तरी त्याला नेमकं पोलीस कधी अटक करणार, ताब्यात त्याला कधी घेणार हे पाहणं महत्वाचं आहे, कारण की एका मागोमाग एक निलेश घायवळ याचे गंभीर प्रकरण आहेत ते सुद्धा समोर येतात। कालही त्याच्यावर खंडणीचा एक गुन्हा तो कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आणि असं असताना पासपोर्टच्या संदर्भातली एक गंभीर चूक जी पोलिसांनी केलेली आहे ती आता समोर आलेली आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।